बातमी वाहतूक कोंडी संदर्भात येवला शहरात भीषण वाहतूक कोंडी झाली। पुणे इंदोर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर मोठी कोंडी झाली। येवला शहरातून जाणाऱ्या पुणे इंदोर महामार्गासह नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली। दोन्ही महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। प्रवाशांना त्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी। पाहूया। येवला शहरामध्ये जो महामार्ग जातो त्या महामार्गावर वाहतूक कोंडी सातत्याने झालेली आहेत। आपण बघू शकतो की आपण आता सध्या नाशिक संभाजीनगर येवला शहरातून संभाजीनगर कडे जाणारा हा महामार्ग आहे। अक्षरशः 2 ते 3 किलोमीटर लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। याचप्रमाणे पुणे इंदोर महामार्ग हा देखील जाम झाला असून सकाळपासून या दोन्ही महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी दिसून येत आहे। लांबच लांब वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। नक्कीच या येवला शहरातून जे महामार्ग जातात या महामार्गावर बायपास नसल्यामुळे या वाहतूक कोंडीचा सामना नेहमीच येवलेकरांना सहन करावा लागतं। आपण बघितलं तर एकंदरीत एका बाजूची पूर्ण लाईन ही वाहतूक कोंडीमुळे जाम झालेली आहे। गेल्या कोटंगावचा उड्डाण पूल या कोटंगावच्या उड्डाण पुलाच्याही बाहेर ही लाईन गेली असून मोठ्या प्रमाणात येवला शहरात नेहमीच महामार्गावर ही वाहतूक कोंडी असल्याने नक्कीच या महामार्गावरील वाहतूक कोंडी कधी संपणार असा मोठा प्रश्न आता येवलेकर उपस्थित करत आहे। नरेंद्र बटाव, जय महाराष्ट्र न्यूज, येवला।